हॅलो नमस्ते. आज घेतल्यात मोदक करायला. ह्यांना लावलं खोबरं खिसून घ्यायला. किसा म्हटलं थोडंसं तर खिसून देत आहेत. आणि मी घेतलं गूळ खिसून. गूळ खिसून झाल्यावर बघू शकता आता वेलची, तीळ आणि खिसलेला गूळ असं मिळून खोबरं भाजायला टाकलं आहे. आणि त्यात घेतलं आहे घालण्यासाठी काजूचे छोटे छोटे काप करून त्यामध्ये टाकून घेतलं आहे मी. काजूचे काप टाकून झाल्यावर गूळ टाकायला घेतलं आहे. गूळ टाकून झालं की चांगलं मिश्रण हे करून घेतलं आहे, हलवून घेतलं आहे आणि मस्त त्याचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही ते किती मस्त मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण तयार झाल्यावर लगेच मी पीठ मळायला घेतलं आणि पीठ मळून झाल्यावर लाटून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे ग्लासनी काप पाडून घेतलेले आहेत बघा. असे मस्त असे सुंदर छोटे छोटे काप तयार झाल्यावर त्यामध्ये भरण्यासाठी सुरुवात केलेली आहे मी. आणि भरून झालं की स्टीम करायला ठेवलं आहे. हे भरून झालं, स्टीम करायला ठेवलं. स्टीम झाल्यावर मस्त असं सुरेख असं मोदक छोटे 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 सुरेख असे मोदक तयार झालेले बघू शकता तुम्ही. मला तर मोदक खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का? नक्की कमेंट करू नक्की सांगा. बाय बाय.